कितीही ताण म्हणलं तर इथे तरी आपल्याला माहिती आहे हा जिल्हा महाविकास आघाडी सोबतच राहणार. तसं पाहिलं गेलं तर महाराष्ट्रात एकंदर महाविकास आघाडी ही पुढे आहे. आता देशभरात इंडिया आघाडी देखील पुढे आहे. कारण देशाला देखील कळलेलं आहे, देशातल्या प्रत्येक नागरिकाला हे कळलेलं आहे की भाजप जर चुकून जिंकणार तर नाहीच, पण जिंकली तर पहिला टार्गेट त्याचं संविधान आहे. भाजपला संविधान बदलायचं आहे. काल परवाकडे पण बोललेत कशासाठी बदलायचं आहे. आणि मला वाटतं हे सगळ्यांना माहिती आहे. दुसरं म्हणजे त्यांना लोकशाही संपून टाकायची अधिकृतपणे, तर ते आम्ही होऊ देणार नाही. खरं तर या ठिकाणी महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतः नरेंद्र मोदी त्यांच्या विरोधातील उमेदवारासाठी एक आपण पाहिलं असेल स्वतः म्हणजे महाराजांच्या विरुद्ध प्रचार इथे करणं किंवा एकंदर आपण पाहिलं असेल भाजपचा महाराष्ट्र द्वेष हा एकंदर देशासमोर आलेला आहे. काल परवाकडे पण आपण पाहिलं असेल पहिलं गुजरातमधली कांदा निर्यात बंदी हटवली आणि मग सर्वत्र जी काही थोडीफार करायचं होतं ते केलं, पण त्याच्यात पण 48 तास घालवले. म्हणजे सगळं काही आहे ते गुजरातसाठी चाललंय. मग आमचा महाराष्ट्र कुठे आहे? आम्ही या देशाचे भाग नाही आहोत का? ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.